तर नुकताच जो सामना झाला ते सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण वितरित करतोय आणि मॅन ऑफ द मॅच चा हकदार ठरलाय तो एक लेजंड क्रिकेटर राकेश पाटील. राकेश पाटील आपल्याला विनंती असेल आपण आमच्या मुख्य मंचावर यायचंय जिथं आपल्याला मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक देऊन आपला सन्मान केला जाईल. सध्या होईल गोलंदाज बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू थोडासा बॅटच्या आतल्या साईडनं लागला आणि हेस्टीवरनं चेंडू थोडासा बाजूला ट्रॅव्हल झाला आणि तिकडनं एक धाव सहजतेनं अर्जित झाली. ज्या पहिल्या एकेरी धावेनं सुरुवात झाली आहे डावाची सुरुवात झाली इनिंगची पहिली एक धाव फलकावर अर्जित झाली. या षटकातील पहिल्या चेंडूच्या संगतीनंतर राकेश पाटील मॅन फ्रॉम वाघोटे एक अप्रतिम खेळाडू एक लेजंड क्रिकेटर जिथे मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक देऊन आपण सन्मान करतोय. यावेळेस चेंडूला खेळला गेलाय क्षेत्ररक्षण अचूकतेचा दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर अपघात तर होणारच. विकेटचं पतन विशाल बागुल एक महत्वाचा खेळाडू ज्याला धावचीच्या स्वरूपानं दुर्दैवीरित्या बाधवून तंबत परतावं लागेल. विकेट नंबर 1 पहिला हादरा पहिला गडी बाधवून तंबत परत. तर गिफ्ट एम्पर सर्वात प्रथम मुदतसर पाटील यांना आमची विनंती असेल की आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅच राकेश पाटील आपण पुढे यावं. राकेश पाटील हर्षद मेमन आपण एक गिफ्ट हॅम्पर देऊन सन्मान करायचा. राकेश पाटीलचा एक गिफ्ट हॅम्पर आपण द्यायचे 3 गिफ्ट हॅम्पर आहेत जे आपण देणार आहेत. अक्षय पाटील बाबू यांच्या वतीने हे पारितोषिक आले आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय आणि त्यांचा सन्मान करतोय. युट्यूब चे आमचे कॅमेरामन जे आपल्याला हेरत आहेत राकेश पाटील ज्यांना ही मॅन ऑफ द मॅच आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. राकेश पाटील ज्यांना मॅन ऑफ द मॅच हे गिफ्ट हॅम्पर देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर जगदीश जाधव त्रिगाव यांच्याकडनं त्यांना टी शर्ट मॅन ऑफ द मॅच देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. तर मैदानामध्ये जाऊया. मैदानामध्ये खूप रंगतदार क्रिकेट पाहायला मिळालंय. यावेळेस राजशीर यांचा इशारा आलाय की हा एक वाईट चेंडू आहे अतिरिक्त चेंडू आहे आणि धाफलकाला वाढण्याची संधी धाफलक जाऊन पोहोचलंय. ते एकंदर 8 या धावसंख्येवर 3 चेंडूचा एकंदर खेळ संपलाय आणि 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाफलकावर जर नजर टाकली तर धाफलक 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. सज्ज होईल जय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. चेंडू हा होते अक्षय पाटील बाबू याला तंबूत परतावं लागेल. विकेट नंबर 2 दुसरा गडी फलंदाज अक्षय पाटील बाबू याला तंबूत परतावं लागतंय. तो बाद होऊन तंबूत परत. नवीन फलंदाज धनंजय मैदानामध्ये येतोय. शरद नांगरे यांच्याकडनं जय नांगरेच्या प्रत्येक विकेट करता 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. प्रत्येक विकेट आणि त्या प्रत्येक विकेट करता 100 रुपयाचा पारितोषिक असेल ते जय नांगरे करता शरद नांगरे यांच्याकडनं. मैदानामधनं चिंतामणी चिंचघर या संघाची खेळी आपण पाहतोय. पहिलं षटक आणि ओमसाई खरिवली संघाला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने बंदिस्त ठेवलंय. पुढचा चेंडू आणि हा चेंडू भरत बागुलच्या बॅट मध्ये आलाय आणि त्याच्या रेंज मध्ये जेव्हा जेव्हा चेंडू येईल तेव्हा तेव्हा तो चेंडू सीमारेषे पलीकडे पाहायला मिळेल आणि यावेळेस त्याच्या रेंजचा चेंडू त्यानं लाफ केलाय त्याला सीमारेखा पार. मॅसिव्ह हिट षटकार 6 धावा.
या षटकारानं धाफलक जर आपण पाहिलं तर धाफलकावर एकंदर धावसंख्या लागली गेली ती 14 यावेळेस चेंडू सुंदर पद्धतीने हाताळला भरत बागुल याला काही कळावा तो चेंडू यष्टिरक्षकापर्यंत निघून गेला एक डॉट निर्धाव चेंडू बरोबरच खेळ संपला एकंदर पहिल्या षटकात तो खूप थरारक नाट्य निश्चित रूपाने आपल्याला अनुभवायला मिळालं कारण तर अक्षय पाटील याच्या प्रत्येक षटकाराकरता अमोल विलास पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे तर एकंदर 15 धावा या पहिल्या षटकानंतर धाफलकावर लागल्यात 15 ही टोटल पहिल्या षटकाच्या अंतानंतर धाफलकावर लागली गेली सज्ज होईल बॉलिंग मार्क वरीनं गोलंदाजी करण्याकरता दुसऱ्या षटकाकरता यावेळेस गोलंदाज गणेश ही चिंतामणी चिंचगर संघ खूप चांगल्या पद्धतीनं मैदानामधनं त्याने पहिल्या सामन्यातनं ही खेळ दाखवला या चिंतामणी चिंचगर संघानं खूप प्रतिम क्रिकेट पहिल्या सामन्यामधनं मैदानामधनं खेळलंय आणि दुसऱ्या सामन्यामधनं त्यांची लढत होमसाई खरेवली सारख्या एका तगड्या संघाबरोबर होतीये आणि पहिल्या षटक खूप किफायती दुसऱ्या षटकात बोट आकाशाकडे असेल माघारी परतावं लागेल प्लमच्या स्वरूपानं फलंदाज बाद विकेट नंबर 3 तिसरा गडी बरोबर विकेटच्या मधोमध सापडलाय फलंदाज धनंजयला यावेळेस तंबूत परतावं लागेल आणि धनंजयच्या स्वरूपानं तिसरा गडी बाद होतोय आणि आता मात्र मैदानात या संघाचा तारणहार आणि वाडा क्रिकेट मधला एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा एक प्रतिम डावकुऱ्या हाताचा खेळाडू निखिल बागुल जो डावकुऱ्या हाताने खेळ करण्याकरता सज्ज होणार आहे उमसाई खरिवली संघ थोड्याशा अडचणींमधनं वाटचाल त्यांची सुरू आहे मात्र वादळामध्ये सापडलेली त्यांची ही नाव निखिल बागुल किनाऱ्याला लावेल का या नावेला बुडण्यापासून डुबण्यापासून निखिल बागुल वाचवू शकतो आणि तो निखिल बागुल आपली कामगिरी कशी करेल यावेळेस एक चांगला चेंडू पायावरचा ज्याला फक्त दिशा दिली शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव एकेरी धावेनं धाफलक वाढलंय आणि जाऊन पोहोचलंय ते 16 या धावसंख्येवर दुसरं षटक आपण जर पाहिलं तर हे प्रगती पथावर आहे गोलंदाज गणेशच्या स्वरूपानं आणि थोडीशी पडझड झाली जरी धावा चांगल्या आल्या पहिल्या षटकात तरी तब्बल 3 गड्यांना तबूत परतावं लागलं ज्यामध्ये अक्षय पाटील सारखा एक खेळाडू विशाल बागुल जो धावचीच्या स्वरूपानं दुर्दैवरित्या बाद झाला आणि त्यानंतर धनंजय त्यालाही आपली कामगिरी अतिशय योग्यतेने बजावता आली आणि त्याला लवकरात लवकर तंबूत परतावं लागलं निखिल बागुल आणि भरत बागुल ही जोडी खूप महत्वाची आहे यावेळेस थोडासा वेट करून चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने खेळणं पसंत केलं कारण दुसरं षटक प्रगती पथावर थोडासा संयम गरजेचा आहे आणि भरत बागुल यावेळेस चांगलं क्रिकेट खेळतोय सिंगलवर लक्ष केंद्रित केलंय कारण विकेट गेल्या 3 विकेट्स झटपट त्याने लवकर गमावल्यात त्यामुळे आता घाई करणं त्याच्या संघाला थोडंसं अडचणींमध्ये जास्त वाढ करण्यासारखं असेल आणि भरत बागुलनं यावेळेस स्वतःवर थोडासा संयम ठेवलाय यावेळेस एक सिंगलवर त्यानं समाधान मानलं आणि या सिंगलच्या साह्यानं धाफलकाला नेऊन ठेवलं ते 17 या आकड्यावर 17 ही धावसंख्या धाफलकावर असताना निखिल बागुलला कार्पेटच्या साह्याने चेंडूला खेळला दुसऱ्या धावे करतात दोघांमध्ये अचूक तालमेल नाहीये दोघांमध्ये जे संभाषण होणं ते गरजेचं ते होत नाहीये त्यामुळे चांगला निर्णय घेतला आणि आता मात्र खराब 2 धावा पूर्ण या 2 धावांनी धाफलकाला वाढवलंय धाफलक वाढवून जाऊन पोहोचलंय ते 19 या धावसंख्येवर खूप चांगल्या पद्धतीने खेळ सुरू आहे मैदानामधनं पहिल्यांदा कॉल अचूक नव्हता त्यामुळे थांबवलं आणि त्यानंतर मग जसा गोलंदाजाकडनं कलेक्शन खराब होताना दिसलं मग निखिल बागुल आणि भरत बागुलने चांगला कॉल दिला आणि त्यावर त्यांनी खूप सुंदर पद्धतीने 2 धावा अर्जित केल्या या 2 धावांनी धाफलकाला 19 धावांपर्यंत नेऊन ठेवलं निखिल बागुल कडे क्षमता खूप आहे कारण सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळलेला हा खेळाडू आणि त्याच्या क्षमतेवर कुठलाच संदेह कुठल्याच खेळाडूच्या मनात किंवा या प्रेक्षकांच्या मनात निश्चित रूपाने नसेल कारण निखिल बागुल
एक चांगला खेळाडू आहे. सातत्यानं निखिल बागुल कमी वयात तो या टेनिस क्रिकेटच्या दुनियेत आला आणि त्यानंतर मग त्यानं आपल्या इनिंगला सातत्यानं बहरवलं. सातत्यपूर्ण खेळ काय असतो तो त्यानं दाखवला आणि त्यामुळेच या खरुली मधला एक अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. वाडा तालुक्यातील एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं. तो निखिल बागुल आणि भरत बागुल यांची जोडी. यावेळेस भरत बागुलने खेळण्याचा प्रयत्न केला. निर्धाव रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅट मधला संपर्क घडवणं त्याला अचूकतेनं जमलं नाही आणि चेंडू निघून गेला सरळ यष्टिरक्षकापर्यंत. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. एकंदर खेळ संपला तो 2 षटकांचा आणि 2 षटकांच्या अंतानंतर त्या फलकावर 20 धावा. त्याचं कारण दुसरं षटक जे हाताळलं गेलं गोलंदाज गणेशनं आणि गणेशनं त्याची कामगिरी खूप सुंदरतेनं, खूप अप्रतिमतेनं, अचूकतेनं बजावली. कारण गणेशनं त्याच्या षटकातनं फक्त 5 धावा खर्च करताना पहिल्या चेंडूवर एक गड्याला म्हणजे फलंदाज धनंजयला प्लमच्या स्वरूपाने बाद केला. तर नांगरे, जय नांगरे यावेळेस बॉलिंग मार्कवरनं सज्ज होतोय आणि चिंचगड क्रिकेट करता नांगरे हे नाव खूप महत्वाचं ठरलंय. कारण चिंचगड क्रिकेट मधनं जर आपण पाहिलं गणेश नांगरे, महेश नांगरे, संकेत नांगरे, हा जय नांगरे खूप चांगले खेळाडू. या नांगरे बंधू या मैदानामधनं त्यांनी चांगलं क्रिकेट दाखवलंय आणि या नांगरे बंधूंनी चिंचगड क्रिकेट करता खरंच खूप महत्वाचं आणि मोलाचं योगदान दिलंय. त्यातलाच जय नांगरे हा एक नवा उभरता सितारा आहे आणि नवीन खेळाडू ज्यांची खेळी या हंगामात जर पाहिली तर खूप उल्लेखनीय राहिली. त्यामधील हा जय नांगरे एक खेळाडू आहे जो एक नवीन जरी असला तरी खूप चांगलं क्रिकेट त्यानंही खेळलंय. एक नवीन खेळाडू म्हणून त्याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं पाहिलं जातं आणि त्यानं या हंगामातनं खूप चांगल्या पद्धतीनं प्रभावित केलंय. नवोदित खेळाडू सातत्याने युट्यूबच्या माध्यमातून रोज वेगवेगळ्या स्पर्धा पाहतायत आणि वेगवेगळ्या स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून त्यांना पाहायला मिळतात. त्यामुळे त्यातनं या नवीन खेळाडूंना खूप काही शिकण्यासारखं असतं आणि मुळात हे शिकण्याचं वय आहे आणि ते शिकायच्या वयात ते युट्यूबच्या माध्यमातून खूप काही शिकतात आणि त्यामुळेच या गोलंदाजांकडनं किंवा फलंदाजांकडनं आपण अशी चांगल्या पद्धतीची कामगिरी पाहतोय. त्यापैकी एक जय नांगरे यावेळेस बॉलिंग मार्कवरनं सज्ज झालाय. आपण जर पाहिलं नवोदित खेळाडूंमधनं सातत्यानं त्यांची तारीफी झाली. हा जय नांगरे असेल किंवा कुडूस संघाकडनं आपण जर पाहिलं एफडीसी कडनं शोएब अव्वा हा एक नवीन खेळाडू आलाय. त्यानंही खूप चांगलं स्वतःला इम्प्रूव्ह केलंय. त्यानंही सातत्यानं दाखवलंय की तो किती चांगलं क्रिकेट खेळू शकतो. असे काही नवीन खेळाडू तयार होणं गरजेचं आहे आणि हे नवीन खेळाडू तयार होताना दिसत आहेत. हे नवीन खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतायत आणि प्रभावित करतायत. यावेळेस एक कसलेला खेळाडू निखिल बागुल स्ट्रायकर एंड कडनं खेळ करण्याकरता सज्ज होणार आहे आणि निखिल बागुल आपल्या स्ट्रायकर एंड कडनं कशा पद्धतीचं क्रिकेट साकारतोय. हा चेंडू सुंदर पद्धतीचा, अप्रतिम पद्धतीचा वाईड यॉर्कर काय असतो, फुलिश लेंथ काय असते ते मैदानामध्ये दाखवलंय. खूप सुंदर गोलंदाजी. वय वर्ष कमी असली क्रिकेटच्या दुनियेत जरी मी नवा असला तरी माझे चेंडू कसलेल्या फलंदाजांनाही रोख लावू शकतात ते या मैदानामधनं दाखवून देतोय तो जय नांगरे. निखिल बागुलचा झेल उडला मात्र यष्टिरक्षकाला झेल हातामध्ये समाविष्ट करणं जमलं नाही. निखिल बागुलला मिळालेलं हे जीवदान निश्चित रूपाने चिंतामणी चिंचगड संघावर खूप मोठ्या पद्धतीने भारी पडू शकतं. जीवदान मिळतंय, जीवदानाबरोबर एक धावी मिळते. ज्या एखाद्या धावेनं धाफलक वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचलंय ते 21-21 या धावसंख्येवर. सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाज
आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस भरत बागुल पुन्हा एकदा लाईनला मिस केला. चेंडू थोडासा खाली राहिला. लाईन खूप सुंदर आहे, चांगल्या लयानं गोलंदाजी करतोय. बाईचा इशारा केलाय पंच राजेश हिर यांनी. खूप सुंदर पद्धतीच्या लाईनवर माराय आणि चांगल्या लाईनवर तो ठाम आहे. उजव्या एष्टीवरनं चेंडू हाताळतोय, उजव्या एष्टीवरनं बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतोय आणि या लाईन जर सातत्यानं मारा झाला तर निश्चित रूपानं कसलेल्या फलंदाजालाही रोखणं शक्य आहे. मात्र निखिल बागुल ज्याला आम्ही पाहिलंय कुठल्याही दबावाखाली चांगलं क्रिकेट खेळताना, निखिल बागुलची हीच तर खरी ओळख आहे, कुठल्याही दबावात चांगलं क्रिकेट खेळणं. यावेळेस सुंदर चेंडू वाईड यॉर्कर काय असतो आणि ज्या वयात लगोरी खेळली जाते, ज्या वयात गोटीचा नेम काय असतो ते दाखवलं जात आणि त्याच वयात तो क्रिकेट खेळतोय आणि हिट करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू यष्टांवर तेवढ्या अचूकतेनं लागला नाही. वाईड यॉर्कर काय असतो तो या खेळाडून सातत्यानं दाखवलाय. त्याच गोष्टीमुळे मी त्याचं प्रशंसा करतोय. पहिल्या चेंडूपासून हीच गोष्ट सांगतोय की हा खेळाडू जय नांगरे वाईड यॉर्कर ज्या पद्धतीने हाताळतोय त्याकरता त्याची तारीफ झाली पाहिजे. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा आत आला. निखिल बागुलला बंदिस्त ठेवणं सोपं नाहीये. निखिल बागुल सारख्या कसलेल्या फलंदाजाला रोख लावणं सोपं नाहीये. निखिल बागुल खूप सुंदर क्रिकेटर आहे, एक अप्रतिम क्रिकेटर आहे. जरी आज तो बंदिस्त या सामन्यामधनं किंवा या षटकामधनं दिसत असला तरी त्याच्या नावाला एक खूप मोठं वलय आहे. या टेनिस क्रिकेट विश्वामधलं त्याचं एक वेगळं नाव लौकिक आहे. यावेळेस पुण्याचा एकदा इशारा आलाय. अतिरिक्त चेंडू आहे. वाडा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य व सरसोळ संघाचे सर्वा जयेश पाटील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुंदर लाईन, सुपर्ब लाईन, काय गोलंदाजी आहे मित्रांनो. एकदा या नवीन खेळाडू करता टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण नवीन खेळाडू अशी चांगली कामगिरी करतात तेव्हा ते खरंच पाहण्यालायक ठरतं. खूप सुंदर कामगिरी त्यांनी केली, अप्रतिम कामगिरी केली. जयेश पाटील यांना आमची विनंती असेल आपण सन्मानानं आमच्या या क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. एकंदर फलकावर 26 ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकात 15 धावा आल्या आणि त्यानंतर जी रोख लागली ती थांबायला तयार नाहीये. मात्र या सर्वांमधनं मार्ग काढावा लागेल, या सर्वावर हावी व्हावं लागेल. निखिल बागुलला स्वतःला पुन्हा एकदा प्रूव्ह करावं लागेल की दबावाखाली निखिल बागुल काय खेळू शकतो, दबावाखाली निखिल बागुल कशा पद्धतीने क्रिकेट खेळू शकतो. लो स्कोरिंग सामन्याला मोठ्या धावसंख्येमध्ये तो कशा पद्धतीने कन्वर्ट करू शकतो हे त्याला आता दाखवावं लागेल. स्वतःवर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे. मैदानामधनं चिंतामणी चिंचगड संघ त्यांना 2 हात करतोय आणि एक वाडा तालुक्यातील सन्मानाची स्पर्धा आहे, एक वाडा तालुक्यातील महत्वाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेत जो संघ पुढे येईल तो निश्चित रूपानं त्याला एक निखिल बागुलचा हा चेंडू हवेत क्षेत्ररक्षक निखिल, मात्र निखिलनं चांगला प्रयत्न केला. प्रयत्न जरी फसला असला तरी 2 धावा, सुंदर प्रयत्न आहे. निखिलनं खूप चांगला प्रयत्न केला, आपल्या जागेपासनं खूप पुढे धावत आला आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा त्या क्षेत्रात अर्जित झाल्या. या 2 धावांनी धफलकाला वाढवलंय. धफलक दुहेरीने वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचलंय ते 28 या धावसंख्येवर. निखिल बागुल प्रयत्न करतोय मात्र फटके तेवढ्या अचूकतेने येत नाहीये जेवढ्या अचूकतेनं त्याच्याकडनं एक्सेप्टेशन आहे ती त्याच्याकडनं पूर्णत्वाला येताना दिसत नाहीये. बॉलिंग मार्क करणं गोलंदाज हा गणेश नांगरे यावेळेस बॉलिंग मार्क वरून आलाय. करणे गणेश लाड आणि गणेश नांगरे असे 2 गोलंदाज आहेत. यावेळेस एक सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, चांगली गोलंदाजी आहे, खूप सुंदर गोलंदाजी आहे. या गोलंदाजीवर हल्ले चढवणं कठीण आहे आणि हा खराब क्रिकेट आहे. हे अतिशय वाईट क्रिकेट निश्चित रूपाने मैदानात पाहायला मिळत आहे. तब्बल 4 धावा धावून पूर्ण केल्यात, तब्बल 4 धावा पळून पूर्ण केल्यात आणि या 4 धावांनी धफलकाला वाढवलंय. धफलक नेऊन ठेवलंय ते 32 या धावसंख्येवर.
सन्मानजनक स्कोर निश्चित रूपानं उर्वरित 4 चेंडूत किमान 10 ते 12 धावा. दोन चेंडूचा एकंदर खेळ संपला. या दोन चेंडू नंतर धाफलकावर 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजून जर आपण विचार केला तर तब्बल 4 चेंडूचा खेळ बाकी. बॉलिंग मार्क वरील गोलंदाज उजव्या स्टीवरचा फुल टॉस निखिल बागुलला मिस केला आणि मैदानामधनं काय पाहायला मिळत आहे तर निखिल बागुलला विकेट फेकावी लागते. निखिल बागुलला स्वतःहून बाद व्हावं लागतं. असं चित्र खूप कमी वेळा, एक दुर्मिळ चित्र या स्पर्धेतनं या मैदानावरनं आपल्याला पाहायला मिळत आहे. निखिल बागुल माघारी परतलाय. मैदानामध्ये जातोय संदीप बागुल, या आधीच्या सामन्याचा एक महत्वाचा खेळाडू. या आधीच्या सामन्यात ज्यानं निर्णायक चेंडूवर चौकार मारला आणि त्याच्या त्या चौकारामुळेच तर खरिवलीचा संघ या दुसऱ्या फेरीकरता पात्र ठरलाय. या खरिवलीच्या संघानं दुसऱ्या फेरीत आपलं कसब कौशल्य दाखवण्याकरता सज्ज केलाय तो फलंदाज संदीप बागुल यावेळेस मैदानामधनं खेळण्याकरता सज्ज होतोय. सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज गणेश नांगरे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस दिशा थोडीशी भरकटली, लाईन लेंथ भरकटली. पंच मेगन पाटील यांचा इशारा. हा एक अतिरिक्त चेंडू वाईड चेंडू, ज्यामुळे धाफलकात वाढ होईल. धाफलक वाढून पुढे सरकून 33 या धावसंख्येवर धावून पोहोचले. अजूनही जर आपण विचार केला तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित 3 चेंडूत कशा पद्धतीने क्रिकेट खेळले जाईल, उर्वरित 3 चेंडूत कशा पद्धतीने खेळ खेळला जाईल आणि धावा. एक सुंदर चेंडू, एक अप्रतिम चेंडू. टप्पा खाल्यानंतर चेंडू कट झाला, टप्पा खाल्यानंतर चेंडू आत आला आणि भरत बागुलने या लाईनला मिस केलं. एक निर्धाव चेंडू, डॉट चेंडूची संख्या झाली. निश्चित रूपानं गणेश नांगरे जो गोलंदाजी करतोय, जो या मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, दादर इथे तो सध्या कार्यान्वित आहे, तो गणेश. सुंदर पद्धतीचा चेंडू, विकेटचा पतन. फलंदाज बाद. भरत बागुल यावेळेस बाद. तर एकंदर 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 5 चेंडू नंतर धाफलकावर जर नजर टाकली तर धाफलक स्थिर आहे. धाफलकावर धावा वाढतच नाहीयेत. भरत बागुलनेही प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न यशस्वी ठरला नाही. सज्ज होतोय शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खराब फटका आणि विकेटचं पतन होईल, ज्यावर फलंदाज बाद होईल. एकंदर खेळ संपलाय 4 षटकांचा. 4 षटकांनंतर धाफलकावर 33 धावा लागला गेले आणि विजया करता 4 षटक 24 चेंडू आणि 34 धावांची गरज. 4 षटक 24 चेंडू 34 धावा कशा पद्धतीने धाफलकावर लावलं जातील हे सर्व काही आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पाहण्याआधी आपण जाऊया नाणेफेकी करता, टॉस करता. यानंतरची नाणेफेक टीम गवरापूर संघाचा संघ नायक आपण टॉस करण्याकरता यायचे आणि सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाचा कर्णधार आपण टॉस करण्याकरता दाखल व्हायचा आहे.
जय नांगरे यांनी जी विकेट घेतली त्या विकेट करता हे पारितोषिक आलंय तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक जय नांगरे करता दिले गेले आणि नैनिश पटेल यांना आमची विनंती असेल आपण नाणेफेक करायची यानंतर जी नाणेफेक होती नाणेफेकीचा कौल झालाय मला वाटतं गौरापूर संघाने नाही सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाने नाणेफेक जिंकली आणि नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी करण्याकरता प्राधान्य केले ते टीम गौरापूर तर पहिला चेंडू यावेळेस एक सुंदर लाईन एक प्रतिम लाईन निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघून जाणारा हा चेंडू निर्धाव चेंडू बरोबर या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय गोलंदाज निखिल बागुल च्या माध्यमातून तोच निखिल बागुल पुन्हा एकदा सज्ज होतोय हा चेंडू सुंदर पद्धतीने आत येणार आणि निखिल बागुलने यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला आणि तो चेंडू हलकासा कट झाला आत आला ज्यावर एक सिंगल अर्जित करणं फलंदाज परेशनं योग्य समजलं आणि परेशने या चेंडूवर एक सिंगल अर्जित केली ज्या सिंगलच्या साह्यानं हा फलक 0-1 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय एकंदर या षटकातील दोन चेंडू सातत्याने निखिल बागुल क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना किंवा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय दबाव तर क्रिएट करावा लागणार आहे कारण वन तेवढंसं मोठं नाहीये धाव फलकावर तेवढ्याशा मोठ्या धावा लागल्या नाहीयेत त्यामुळे दडपणाखाली गोलंदाजी करावी लागणार आहे एखादा षटकारी महागडा ठरू शकतो अशा पद्धतीचं हे षटक आहे आणि यावेळेस एक सुंदर चेंडू टप्पा खाल्यानंतर आत आला फलंदाजाला काही कळावा तोच यष्टरक्षकापर्यंत निघून गेला एक निर्धाव चेंडू धनंजय हा ओपन करण्याकरता सलामी करण्याकरता मैदानामध्ये आलाय आणि त्याच्यावर यावेळेस विश्वास दर्शवला गेलाय त्याच्यावरचा विश्वास तो कशा पद्धतीने सार्थकी लाभेल हे आपण जरी पाहत असलो तरी या वाडा तालुक्यातला एक प्रतिभा संपन्न खेळाडू निखिल बागुल मैदानामधनं गोलंदाजीच्या माध्यमातून काय करू शकतो हे त्यानं दाखवायला सुरुवात केली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून तो कशा पद्धतीने या सामन्यावर हावी होऊ शकतो हे दाखवण्याची सुरुवात निखिल बागुलने केली आहे कारण तब्बल 4 चेंडू त्यानं हाताळले आणि ज्यामधनं फक्त एक धाव निखिल बागुलने आतापर्यंत खर्च केली आहे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय गोलंदाज निखिल बागुल हा चेंडू ऑन साइड ला पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅट मधलं कनेक्शन तेवढंच अचूक नव्हतं चेंडूने बॅटचा एज घेतला आणि विकेटच्या बाजूला ट्रॅव्हल झाला जिकडनं एक धाव अर्जित होईल ज्या एकेरी धावेने धाफलकात वाढ होईल धाफलक एकेरीने वाढेल आणि जाऊन पोचेल ते 2 या धावसंख्येवर एकंदर या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपला आणि 5 चेंडूच्या अंतरानंतर धाफलकावर 2 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते निखिल बागुल ची एक उल्लेखनीय कामगिरी आपण मैदानामधनं पाहतोय अप्रतिम सुपर लाईन एक सुंदर लाईनचा चेंडू
निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघणारा चेंडू. निखिल बागुलची एक सुंदर नेत्रदीपक अशी गोलंदाजी आणि एक सुंदर लाईनची ही गोलंदाजी. त्याच्या चांगल्या लाईन बंदिस्त ठेवलंय ते टीम चिंचगरला. मैदानामधनं टीम चिंतामणी चिंचगर आणि ओम साई खरिवली या दोन संघांदरम्यानचा हा संघर्ष. पहिलं षटक निखिल बागुलनं किफायती हाताळलंय, मात्र दुसऱ्या षटकात काय घडेल, कोण येईल बॉलिंग मार्कवरनं, कुणाच्या खांद्यावर यावेळेस विश्वास दर्शवला जाईल, कुणाला यावेळेस बॉलिंग मार्कवरनं आणलं जाईल, गोलंदाजीच्या मार्गावरनं कोण सज्ज होईल आणि ही धावसंख्येची जी घोडदौड कमी धावांची मैदानामधनं जी खेळली जाते या प्रेशर सिच्युएशन मधनं कोण गोलंदाजी करेल. कारण प्रत्येक षटक हे प्रेशर मध्ये हाताळावा लागणार आहे. फलकावर 33 धावा लागला, 34 धावांचं आव्हान आहे आणि थोडस प्रेशर निश्चित रूपानं प्रत्येक गोलंदाजावर आलं असेल. कारण त्यानं जर का थोड्याशा जास्त धावा खर्च केला तर या सामन्यावर विनाविलंब लगेचच हवी होण्याची एक संधी टीम चिंतामणी चिंचगर या संघाला प्राप्त होऊ शकते आणि चिंचगर संघ कुठल्याही क्षणी या सामन्यावर हवी होण्याकरता निश्चित रूपानं सज्ज असेल. कारण डावकुरे हातानं फलंदाजी करणारा फलंदाज ज्यानं या आधीच्या सामन्यामधनं धनंजयने खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे. हा चेंडू उजव्या इष्टीच्या खूप जास्त अतिरिक्त बाहेर पंच मेघन पाटीलने इशारा केलाय की नॉन प्लेबल चेंडू आहे, वाईट चेंडू आहे, अतिरिक्त चेंडू आहे. धफलकाला वाढवलंय. धफलक पुढे सरकलंय आणि पुढे सरकून जाऊन पोहोचलंय ते एकंदर 3 या धावसंख्येवर. 3 हा आकडा जर आपण पाहिला तर या 3 आकड्याबरोबर करुण नायरच्या आयुष्यात खूप काही चांगलं घडलंय. यावेळेस एक चांगला चेंडू, एक अप्रतिम चेंडू टप्पा खाल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू बाहेरच्या बाजूने कट झाला. चेंडू पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूने निघताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या चांगल्या गोलंदाजीची खरंच तारीफ झाली पाहिजे. विशाल बागुल ही खूप सुंदर पद्धतीची कामगिरी करतो. वन्स अगेन सुपर लाईन, वन्स अगेन मॅग्निफिसंट लाईन, ब्युटिफुल बॉलिंग हियर, सुपर बॉलिंग बाय विशाल बागुल. अब्रेक चेंडू जे त्याच्या करता अब्रेक असतील आणि डावकुरे हाताच्या फलंदाजा करतात त्याच्यापासून बाहेर निघणारे. त्यामुळे बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आणि 2 डॉट चेंडू नंतर मग सामन्यामधला आपला 1 आणखी गडद केलंय टीम खरिवलीने. ओमसाई खरिवली आणि चिंचगर या 2 संघांमधला हा संघर्ष. वन्स अगेन ब्युटिफुल. यावेळेस मात्र तो फिरवलेला चेंडू अचूकतेने हेरला, पुल केला आणि तो पॉवरफुल होता. चेंडू निघून गेला सीमारेखा पार. षटकार 6 धावा. निश्चित रूपाने मैदानाच्या बाहेर जो जो चेंडू जातोय तो लगेच परत येतोय. त्याचं कारण आहे की मैदानामध्ये लाईनमनच्या भूमिकेत त्यांचे सर्वांचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत सुरेश माळी. कारण सुरेश माळी जे लाईनमन चे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी त्यांची कामगिरी अतिशय जबरदस्त खूप सुंदर पद्धतीने चालू ठेवली आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर जात नाही, तो लगेच परत येतोय. यावेळेस चेंडू हवेत क्षेत्ररक्षक भरत बागुलनं चेंडूला हातामध्ये समाविष्ट करणं त्याला अचूकतेनं जमलं नाही, मात्र त्यामध्ये धावा मिळतील. सामन्याला सुरुवात झाल्यासारखी वाटू लागली आहे. कारण खूप वेळेपासून थांबलेला सामना एका षटकारानं तो सुरू झाला. एक षटकार जसा आला तसा सामना सुरू झाला आणि सुरू झालेल्या खेळावर आता मात्र धावसंख्येत वाढ झाली आहे. फलकावर 11 धावा लागला गेल्या. एकंदर शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील हाताळला जाणार आहे. गोलंदाज विशाल बागुल कडनं पंचांकडनं अनिर्णित चेंडूचा इशारा, डेड बॉल. पावलांचं माप बिघडलं, पावलांचं माप चुकलं आणि यावेळेस पुल किती पॉवरफुल असेल, सीमारेषेच्या पलीकडे जाईल एवढा पॉवरफुल निश्चित रूपाने असेल. षटकार 6 धावा.
धाफलकावर एकंदर धावा लागला गेला तर 17 धावा, उर्वरित 12 चेंडू. जेवढ्या धावा आतापर्यंत धाफलकावर लागल्यात तेवढ्याच धावांची अजूनही विजयाकरता गरज. 12-17 हे समीकरण जुळलंय आणि अजून 12 चेंडूत 17 धावांची गरज. तर बॉलिंग मार्क वरन गोलंदाजी करण्याकरता यावेळेस सज्ज होणार आहे पुण्याचा एकदा गोलंदाज निखिल बागुल. निखिल बागुलनं पहिलं षटक खूप सुंदर पद्धतीने हाताळलं आणि पहिल्या षटकातनं त्यानं खूप चांगली कामगिरी केली होती. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी यावेळेस त्याच्या खांद्यांवर येऊन पडली आणि तो कशा पद्धतीने काम करतो, तो कशा पद्धतीने या षटकातनं आपली भूमिका बजावतोय हे एक पाहण्यालायक असणार आहे. षटकातील पहिला चेंडू निर्धावाच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघून जातोय आणि या निर्धाव चेंडू बरोबरच एकंदर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज निखिल बागुल जो चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानामधनं दाखवताना दिसतोय आणि यावेळेस एक सुंदर चेंडू फुलिश लेंथ थोडासा टार्गेटवर टाकलेला चेंडू आणि काय होतंय त्या क्षेत्रात आधीच धावसंख्या कमी आहे आणि कमी धावसंख्या धावफलकावर असताना या चुका होत आहेत आणि काय चाललंय मैदानात, काय होतंय. तब्बल 4 ओमसाई खरिवली संघ अशा पद्धतीने चुका मैदानात करू शकतो. हे सर्व घडवतय कोण, तो दबाव आहे. हे दबाव आहे, दबाव हे सर्व करू शकतो. एकच गोष्ट आहे ज्या खाली खेळणं कोणाचंही काम नाहीये. प्रत्येक खेळाडू हा दबावाच्या सिच्युएशन मधनं स्वतःला नेऊ शकत नाही. दबाव वाढलाय मैदानामधनं, तो स्पष्ट झळकतोय. आपल्याला वाटतं आम्ही फ्री माइंड न खेळ करतो, मात्र धावा कमी आहेत. मुळात हाच मोठा दबाव आहे आणि त्या दबावाखाली या चुका होत आहेत. एक धाव वाचवायच्या नादात दुसरी धाव गेली, दुसरी वाचवायच्या नादात तिसरी गेली आणि चौथी आली. तब्बल 4 धावा पडून पूर्ण झाल्या. एकंदर धवन चेंडूचा खेळ संपला आणि तफलकावर जर नजर टाकली तर 21 या धावसंख्येपर्यंत बदल मारली गेली. निखिल बागुल आपली कामगिरी चोख बजावतोय, मात्र क्षेत्ररक्षकांशिवाय त्याची गोलंदाजी अपूर्ण आहे. क्षेत्ररक्षकांच्या साथीशिवाय निखिल बागुल पुढेच एकदा ऑन साइडला चेंडूला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय विशाल बागुल म्हणजे सेफ हँड, एक चांगला झेल, अचूकतेने टिपलेला झेल. विकेटचं पतन, विकेट नंबर 1. पहिला गडी, पहिला झेल परेश याला तंबूत परतावं लागेल. नऊ चेंडूचा खेळ इथनं पुढे बाकी राहतोय आणि 9 चेंडूत 13 धावांची गरज आहे. 9-13 हे समीकरण जुळवायचं आहे. 9-13 हे समीकरण जुळवणं कठीण तर नाहीये, मात्र सोपंही नाहीये. कारण आपल्या समोर एक चांगला गोलंदाज आहे. वाडा तालुक्यातील जे काही सर्वोत्तम गोलंदाज आहेत त्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक. वाडा तालुक्यातील गोलंदाजीची रँक जर ठरली तर रँक मधली पहिली काही ज्या काय रँकिंग असतील टॉप 5 त्यापैकी एक निश्चित रूपाने हा गोलंदाज आहे निखिल बागुल.
तो निखिल बागुल बॉलिंग मार्कवरनं गोलंदाजी करतोय. यावेळेस एक तेज तर्रार कट टू कट पद्धतीचे जे काही चेंडू असतात, जे दबाव रिलीज करणारे चेंडू असतात, कारण या चेंडूंना फक्त एकच मकसद असतो की डॉट टाकणं. या चेंडून मागचा एकच हेतू असतो की निर्धाव करणं, आणि तो चेंडू यावेळेस निखिल बागुलच्या मार्फत पाहायला मिळाला. एक डॉट निर्धाव चेंडू. हा चेंडू थोडासा आत येणार, ज्याला खूप चांगल्या पद्धतीने खेळला गेला. क्षेत्ररक्षकानं यावेळेस अचूक क्षेत्ररक्षण करून जोपर्यंत फेकी करेल तब्बल 2 धावा, त्या 2 धावाने धावलं का 2 न वाढलं, दुहेरीने वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचलंय ते तब्बल 23 या धावसंख्येवर. एकंदर जर आपण विचार केला तर या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. निखिल बागुलच्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू, राईट ऑन द टार्गेट असा चेंडू. फुलिश लेंथ इज द बेस्ट वेपन इन द टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेट विश्वातला एक सुंदर चेंडू, निश्चित रूपाने फुलिश लेंथचा चेंडू जो हाताळला आणि ज्यावर एक सिंगल दिली. उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडूत विजयाकरता बरोबर 10 धावांची गरज आहे. बघा आता त्या 3 अतिरिक्त धावा धावून गेल्या ज्या खराब क्षेत्ररक्षणाचा, त्याचा कुठले तरी उल्लेख होईल, कारण हे समीकरण आता 13 धावांचं असू शकलं असतं, जे आता 10 धावांवर आलाय. आणि या धावा कशा पद्धतीने साकारल्या जातील, या धावा कशा पद्धतीने धाफलकावर लावल्या जातील, काही करा प्लीज. लगेच आपल्या बॉलिंग मार्कवरचा पुढचा गोलंदाज आपण सज्ज करायचा आहे. 6 चेंडूत 10 धावा रोखण्याकरता बॉलिंग मार्कवर आणलं गेलंय भरत बागुलला. तर युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह चॅटवर ही खूप गॉसिप चालू आहे. लाईव्ह चॅट मध्ये आपण जर पाहिलं तर हसाचे फवारे निश्चित रूपाने तिकडनंही उडत आहेत. तर भरत बागुल यावेळेस बॉलिंग मार्कवरनं सज्ज झालाय आणि भरत बागुल कशा पद्धतीने कामगिरी करेल, भरत बागुल या 10 धावा डिफेंड करेल का. पहिला चेंडू हवेतनं खेळलाय, विकेट मिळतीये. खूप मोठा आदरा लागलाय. महत्वाच्या निर्णायक क्षणी फलंदाज धनंजयला तंबूत परतावं लागतंय आणि अडचणींमध्ये निश्चित रूपाने वाढ झाली आहे. 5 चेंडूचं समीकरण इथनं पुढे बाकी राहतंय आणि या 5 चेंडूत विजयाकरता 10 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंड कडनं निखिल जो फलंदाजी करेल, भरत बागुलच्या या गोलंदाजीला निखिल कशा पद्धतीनं फेस करेल. निखिल हा एक अप्रतिम खेळाडू आहे. निखिलनेही सातत्यानं चांगलं क्रिकेट दाखवलंय. निखिल सातत्यानं खूप सुंदर पद्धतीचं क्रिकेट खेळलाय, त्यामुळे त्याच्याकडनं एक्सेप्टेशन ठेवली जातील, कारण तो या धावसंख्येला सहजतेनं पूर्ण करू शकतो. त्याच्यामध्ये तेवढासा आत्मविश्वास आहे आणि तो चांगलं क्रिकेट निश्चित रूपाने खेळू शकतो. तो निखिल स्ट्रायकर एंडकडनं भरत बागुल बॉलिंग मार्कवरनं आणि काय प्रतिम सामना मैदानामधला पाहायला मिळतोय. प्रत्येक लढत ही चांगली झाली आहे. प्रत्येक लढतीत सामना शेवटपर्यंत खूप निर्णायक स्थितीमध्ये गेलाय. सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज ऑन साइडला मिस टायमिंग स्ट्रोक. संदीप बागुलनं जीवाच्या आकांतानं प्रयत्न केला, मात्र प्रयत्न तेवढासा अचूक नव्हता. एक सिंगल, बॅकअप चांगला आहे. आता मात्र थोडीशी बॉडी लँग्वेज बदलताना दिसतीये. मैदानामधनं खरिवली संघाची बॉडी लँग्वेज थोडीशी आक्रमक दिसतीये. आक्रमक बॉडी लँग्वेज म्हणजे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास जागरूक झालाय की या सामन्यावर आम्ही हवी होऊ शकतो. त्याचं कारण की फलंदाज धनंजयला तंबूत परतावं लागलाय. धनंजयला या षटकातील पहिल्या चेंडूला माघारी धाडलाय.
त्यामुळे उर्वरित 4 चेंडू आणि विजयाकरता कंपल्सरी 9 या धावसंख्येची गरज आहे. 4-9 हे समीकरण पूर्ण करायचंय. 4 चेंडूत 9 धावांचं हे समीकरण कशा पद्धतीनं जुळवलं जाईल, कशा पद्धतीनं धावफलकावर पूर्ण केलं जाईल. यावेळेस निर्धाव चेंडू आणि फलंदाज बाद. तर पारितोषिक आलंय भरत बागुल करता की या धावा जर भरत बागुलनं डिफेंड केल्या, या 10 धावा जर भरत बागुलनं वाचवल्या, हा सामना जर खरिवली संघाला त्याने जिंकून दिला तर सन्माननीय सुरेशजी पष्टे साहेबांकडनं आपल्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. सुरेश पष्टे यांच्याकडनं हे पारितोषिक लावलं गेलंय. या 10 धावा आपल्याला वाचवायच्या आहेत आणि 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याकरता लावलं गेलंय. 10 धावा वाचवण्याच्या दृष्टीनं खूप चांगला प्रयत्न त्याने केलाय. कारण मैदानामधनं जर आपण विचार केला तर एकंदर 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावर 25 ही धावसंख्या स्थिर आहे. म्हणजे अजूनही विजयाकरता तब्बल 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. निखिल काय करेल भरत बागुल, काय करेल भरत बागुलच्या डोक्यामधले विचार काय असतील, भरत बागुल कुठला चेंडू हाताळेल, या टेनिस क्रिकेट विश्वातलं कुठला चेंडू त्याच्या मार्फत यावेळेस पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं गेलंय, चेंडूला थोडस पुढे खेळवण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षकाचा जर विचार केला तर चेंडूला पुढे खेळवण्याचा विचार असेल आणि ते करतोय. पुढे खेळवण्याचा प्रयत्न त्याने केला. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं होतं त्याच पद्धतीचा हा चेंडू पुढे खेळवला आणि पुढे खेळवण्याचा प्रयत्न यावेळेस यशस्वी झाला. चेंडू निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं निघून गेला आणि या निर्धाव चेंडू बरोबरच एकंदर जर आपण विचार केला तर उर्वरित 2 चेंडू, काही करा वेळ दवडायचा नाहीये. प्रत्येक चेंडू गणित टीम मीटिंग नकोय. उर्वरित 2 चेंडू आणि या 2 चेंडूत विजयाकरताची गरज असेल ती 9 धावांची. म्हणजे 2 मोठे फटके अत्यावश्यक बनलेत विजय साकारण्याकरता. हा चेंडू निर्णायक असेल. षटकार आलाय, मोठा फटका आलाय. म्हणजे या सामन्यात अजूनही धोक्याची घंटा ही वाजत राहणार. या षटकारानं खरिवलीकरांना एक इशारा दिलाय की जागते रहो. झोपायची वेळ अजून आली नाही, अजून हा सामना संपला नाही. या षटकारानं मी या सामन्यात परत आलोय, आम्ही चिंचगरकर या सामन्यामध्ये परत आलोय, आम्ही या सामन्यामधनं कुरघोडी करू शकतो हे त्यानं या फटक्यानं दाखवून दिलंय आणि विजयाकरताचं आव्हान समीप आणून ठेवलंय. कारण एकंदर शेवटचा आणि अंतिम चेंडू ज्यामध्ये विजयाकरता धावांची गरज असेल ती 3. व्ह्यूअर्स ची संख्या जर पाहिली तर हा चेंडू पाहण्याकरता खूप व्ह्यूअर्सची संख्या वाढली आहे. कारण आताही खूप व्ह्यूअर्स ही स्पर्धा लाईव्हच्या स्वरूपाने पाहत आहेत. थेट प्रक्षेपण जवळजवळ 600च्या वर 700 लोक अजूनही हा सामना या उशिरापर्यंत पाहत आहेत. मोबाईलवर 700 जण पाहतात ही स्पर्धा. केबलमध्ये शहापूरमध्येही केबलमध्ये लाईव्ह दिसतीये. शहापूर माझा या चॅनलवर ती लाईव्ह आहे. यावेळेस अतिरिक्त चेंडू, वाईड चेंडू, खूप जास्त बाहेर. भरत बागुलने हा सामना खेचून आणला आणि भरत बागुलच हा सामना खराब करतोय. भरत बागुल या सामन्यामधनं कंपल्सरी 2 धावा करणं आहे. कंपल्सरी येते. एक गोष्टीचे लक्ष द्या, कंपल्सरी 2 धावा करायच्याच आहेत. निखिल ज्यानं या सामन्यामधनं जान फुकली आहे
ज्यानं या सामन्यामधनं विजयाची आशा पल्लवित केली आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे हा, खूपच सुंदर अप्रतिम क्रिकेट. निर्णायक चेंडू, यावेळेस एक सिंगल. आणि इथं मात्र विजयी झालाय ओम साई करिवली. भरत बागुलची निर्णायक कामगिरी, भरत बागुलची अप्रतिम कामगिरी. भरत बागुलच्या या निर्णायक कामगिरीने ओम साई करिवली संघ विजयी झालाय. हारकर जीतने वाले कोई बाजीगर कहते हैं. आणि यावेळेस ती बाजीगर काय असतो ते दाखवलंय. खूप अप्रतिम क्रिकेट मैदानामधनं दाखवलंय. खऱ्या अर्थानं हा सामना रंगतदार केला तर निखिल बागुलच्या 2 षटकांनी, निखिल बागुलच्या अप्रतिम गोलंदाजीने, आणि तोच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल. निखिल बागुल